नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यापैकी जो कोणी नवे असेल तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता तुम्हाला थर्ड टेट TET 2024 पोलीस भरती आणि संपूर्ण स्पर्धा परीक्षाकरिता मोफत बॅच सुरू असते। संपूर्ण काय म्हणून सांगा, मोफत बॅच या ठिकाणी सुरू असते। आणि सोबतच आपलं राऊत सर युनिक अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस अत्यंत कमी फीजमध्ये 95% ऑफ मध्ये त्या बॅच काय म्हणून सांगा तुम्हाला मिळत आहे। आणि आपल्या ॲपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। बघा, TET सर्व विषयांसह फक्त 999 रुपयात आणि त्याच्यामध्ये काय सांगा टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे। TIT 2024 फक्त 1099 रुपयामध्ये सर्व विषय आणि टेस्ट सिरीज यासह पोलीस भरती 999 रुपये, सर्व विषय आणि टेस्ट सिरीज यासह सरळ सेवा 999 रुपयात, सर्व विषय आणि टेस्ट सिरीज यासह याच्यामध्ये सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे। त्याची कोणतीही वेगळी फीस तुम्हाला भरावी लागणार नाही आणि संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मिळेल। बघा, सर्व विषयांच्या तुम्हाला संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज मिळेल, मागील वर्ष झालेले सर्व सराव पेपर मिळेल आणि व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा ह्यांचा काय म्हणून सांगा कालावधी आहे। तरी चला आता आपण प्रॉपर मुद्द्याला सुरुवात करूया। लक्ष द्या प्रत्येकानं, कसं राहील। आता बघा, तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, बघा आपण सध्या फक्त गोष्ट कोणाची करतो आहे तर CTET ची गोष्ट करतोय। CTET लक्ष द्या। आता बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला कोण सर, तर इथे काय म्हणून सांगा CTET, बघा लक्षात घ्या। तर इथे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET ह्या परीक्षेची आपण गोष्ट करत आहे। लक्षात घ्या, आपला जो ऑडियन्स आहे तो सर्व ऑडियन्स जनरली काय सांगा महाराष्ट्राचा असल्या कारणाने आपण हा व्हिडिओचा थंबनेल जरी हिंदीतून असेल तरी मी व्हिडिओ कोणत्या भाषेतून घेतोय सांगा, मराठीतून घेतोय, बरोबर आहे। जसं आपण इतर काय म्हणून सांगा यूट्यूबरची हिंदी समजून घेतो तर तसा आपला हिंदीत जरी थंबनेल असेल तर त्यांनी आपली मराठी समजून घ्यावं असं मला वाटते, हे लक्षात घ्या। चला, तर आता परीक्षा कोणतीही असू द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओचा 100% काय म्हणून सांगा फायदा होईल, म्हणजे फायदा होईलच याची मी तुम्हाला हमी देतो, हे लक्षात घ्या, ठीक आहे। चला, तर आता परीक्षा कोणतीही असू द्या, परीक्षेमध्ये बघा तुम्हाला असलेल्या ज्ञानाच्या भरवशावर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर माहिती आहे या बेसवर, बघा म्हणजे प्रश्नाचे उत्तर किती % तुम्हाला माहीत आहे, म्हणजे हे बघा त्याच्यानुसार 3 प्रकारचे प्रश्न असतात। हे बघा, कोणत्याही परीक्षेमध्ये इथे काय म्हणून सांगा 3 प्रश्न प्रकार पडतात। सर किती म्हणाल तर 3, आणि ते कोणते हे व्हिडिओ जर समजा तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला 100% काय म्हणून सांगा, तुम्ही जर काही मार्काने नापास होणारे विद्यार्थी असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल। बघा, आता 3 प्रश्न प्रकार, आता हे 3 प्रश्न प्रकार तर आपण कशाच्या भरोशावर पाडत आहोत, तर त्याच्यामध्ये पहिला तर मुद्दा की तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर किती % माहीत आहे। बघा इथे काय म्हणून सांगा, तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर ह्या ठिकाणी किती टक्के माहीत आहे। बघा, तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर किती टक्के माहिती आहे, लक्षात घ्या, किती टक्के माहिती आहे। तर आता तुम्हाला सांगतो आपण गोष्ट करू कोणाची, सद्यस्थितीमध्ये आपण गोष्ट कोणाची करू, तर सद्यस्थितीमध्ये आपण गोष्ट करू कोणाची सांगा, CTET। हे तुम्ही सर्व परीक्षेमध्ये इम्प्लिमेंट करू शकता, पण CTET मध्ये थोडासा वेगळा विषय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो। मग आता बघा 3 प्रकारचे प्रश्न प्रकार, त्याच्यामध्ये कोण तर एक असे प्रश्न असतात, म्हणजे तुम्हाला आता CTET म्हटल्याच्या नंतर एकूण किती प्रश्न असणार आहे, तर 150 प्रश्न असणार आहे। समजून घ्या, तुमचे 10-12 मिनिटं 15 मिनिटाचा जर व्हिडिओ होईल तर तेवढा व्हिडिओ तुमचे काय करू शकते, तुमचा रिझल्ट आणू शकते, तुमचा स्कोर वाढवू शकते, हे नक्की लक्षात घ्या। बघा, तर एक प्रश्न प्रकार, आता 150 पैकी काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 100% माहित आहे, 150 पैकी 30% गृहीत धरा, ठीक आहे, लक्षात घ्या। आपण 30% गृहीत धरू, तर एक लक्षात घ्या, तर इथे 45-50 प्रश्न लक्षात घ्या, ज्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला 100% माहिती आहे या प्रश्नाचं हेच उत्तर आहे।
बघा 100% माहिती आहे असे प्रश्न, तर असे प्रश्न याच्यामध्ये गृहीत धरा सर. किती प्रश्न? तर 60 प्रश्नांची क्वांटिटी गृहीत धरा. 100-150 पैकी तुम्हाला काय सांगा 60 प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला दुसरा प्रकार, तर दुसरा प्रकार काय म्हणजे जे 50% वाला म्हणजे 50% तुम्ही दोन पर्यायामध्ये कन्फ्यूज आहे. बघा 50% हा प्रश्न, 50% तो प्रश्न असं तुम्हाला वाटते. तर असे प्रश्न जवळपास तुमच्याकडे काय म्हणून सांगा 30-40 प्रश्न आहे. 30 किंवा काय सांगा 40 प्रश्न तुमच्याकडे आहे. 30 प्रश्न पकडा. ठीक आहे. तर आता तुम्हाला परीक्षेमध्ये कोणते प्रश्न सोडवायचे आहे, तर हे तर प्रश्न तुम्ही आता बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा CTET बद्दल बोलतोय आपण, तर इथे काय सांगा निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही आहे. ऐका, निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने तुम्ही फक्त लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आणि फक्त म्हणजे काय म्हणून सांगा एकही प्रश्न सोडून नाही द्यायचा, रिकामा नाही सोडायचा. तर ही गोष्ट पहिल्यांदा जाणून घ्या की तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे, तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहे. आणि आता जे तिसरा पॉईंट आहे, हा तिसरा म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर अजिबात येत नाही. बघा प्रश्नाचे उत्तर अजिबात काय म्हणून सांगा येत नाही, म्हणजे बिलकुल माहीत नाही, 0% अजिबात येत नाही. मग आता असे प्रश्न किती उरले? जर समजा तुम्हाला 100% 60 प्रश्नाचे उत्तर माहीत आहे, बघा 50% काय सांगा 50% वर तुमचे 30 प्रश्न अडलेले आहे. मग आता तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, तर हे लक्षात घ्या याचा रेशो किती आहे सर, तर हे 60 पैकी तुम्हाला माहीत असलेले 60 प्रश्न बरोबर, आणि इथे जर समजा आपण तुम्हाला 50% वाले 30, मग त्यातले अर्धे गेले, तुमचा रेशोच ऑलरेडी 50%चा आहे. म्हणून याच्यातले सर किती बरोबर येईल, समजा 15, मग उरले झाले किती प्रश्न सांगा 75. 75 प्रश्न झाल्याच्या नंतर तुमच्याकडे आणखी माहीत नसलेले प्रश्न किती उरत आहे, तर माहीत नसलेले प्रश्न तुमच्याकडे पुन्हा किती उरत आहे सर, 75 प्रश्न उरत आहे. तर हे सब अजिबात येत नसलेले. तर आता याच्यावर काय करायचं, सोडवत असताना तुमचा पेपर सोडवण्याचे 3 राऊंड होतात. बघा लक्षात घ्या, तर तुम्ही प्रश्न पेपर सोडवत असताना इथे 3 प्रकारचे प्रश्न, 3 राऊंड. तर तुम्हाला जे येतात पहा लक्षात घ्या, आता ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतात त्यांची पहिल्यांदा उत्तर क्लिअर करून घ्यायची. बघा हे 60 प्रश्न क्लिअर करून घ्यायची, कॉन्फिडन्स येईल तुम्हाला की आपले 60 प्रश्नांची 60 उत्तर बरोबर येईल. 50-50% वाले जे आहे लक्षात ठेवा, हे जे 50-50% वाले आहे, तर 50-50% वाले प्रश्न सुद्धा क्लिअर करून घ्यायचे. आता उरले 75 ज्यांची उत्तरं तुम्हाला अजिबातच माहीत नाही, आणि आपली जी ट्रिक्स आहे तर ती ही याच्यावरच काम करणार आहे. म्हणजे आता बघा आपण म्हणू तुम्हाला CTETला एकूण प्रश्न आहे, बघा 3 प्रकारचे प्रश्न म्हटलं, आणि लक्षात घ्या एकूण काय म्हणून सांगा तुमची जी भिस्त आहे ती काय म्हणून सांगा एकूण 150 प्रश्न आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 60 बरोबर आले, बरोबर आहे. हे 30 काय म्हणून सांगा 50-50 वाले आले. ठीक आहे. मग आता बघा 60 आणि 30 किती झाले सांगा 90 झाले. आता 90 गेल्याच्या नंतर तुमचे काय म्हणून सांगा 60 प्रश्न हे कसे आहे सांगा बाकी आहे. 60 प्रश्न कसे आहे सांगा बाकी आहे. तर आता तुम्हाला प्रत्येक यूट्यूबर काय सांगतात की हे म्हणजे एकदम काय म्हणून सांगा अंदाज करून म्हणजे तुक्के कसे मारायचे, आपल्या ग्रामीण भागात आपण आपला महाराष्ट्र यवतमाळवाले काय म्हणतात टोले कसे मारायचे. तर हे टोले मारत असताना काय सांगतात तुम्हाला एक लक्षात घ्या, तर ह्या प्रश्नांचा रेशो समजून घ्या. समजा तुम्ही 150 प्रश्न आहे, 150 प्रश्न, आणि तुम्हाला अजिबातच येत नाही, आणि या प्रत्येक प्रश्नाला प्रश्न क्रमांक 1 ला लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 1 ला ठीक आहे, प्रश्न 1 आहे, ऑप्शन किती आहे 1 आहे, 2 आहे, इथे 3 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर किती आहे सांगा 4 ऑप्शन, एकूण 4 ऑप्शन. समजा तुम्ही ABCD असे जर समजा प्रश्न क्रमांक 1 आणि त्याला जर समजा 4 ऑप्शन देत आहे A-B-C आणि D. आता 150 आहे, त्याच्यापैकी तुमचे 25% म्हणजे 25% तर उत्तर बरोबर असणारच आहे. म्हणजे तुम्ही जर फक्त ए असं जर शेवटपर्यंत करत गेले तर मग या ठिकाणी काय होतं तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. जर समजा 150/4 म्हणजे कारण तुमचा 25%चा जो रेशो आहे तो तर करेक्टच येणार आहे. बघा मग इथे काय म्हणू तुमचे किती प्रश्न बरोबर राहील सर, तर 150 बघा याचे किती भाग सांगा 4 भाग. म्हणजे इथे 4 1 4, इथे 4 3 12. लक्षात घ्या उरले किती सांगा या 12 म्हणजे 15 पैकी 12 गेले तर 3 उरले, 3वर 0, 4 1 4, 4 7 28. ठीक आहे. उरले काय सांगा 2, 2ला 4ने भाग जात नाही, पॉईंट घ्या इथे 0, हे 4 25. म्हणजे तुम्ही 150 ही प्रश्नाला
150 प्रश्नाचं उत्तर एकच ऑप्शन जर दिलं तर तुमचे 38 प्रश्न तर बरोबर येणारच आहे. 37.5 म्हणजे काय म्हणून सांगा, जवळजवळ 38 प्रश्न तर तुमचे बरोबरच राहणार आहे. पण आता काय झालंय, याच्यात चेंज काय आहे बघा, तुम्हाला सांगतो याच्यात काय चेंज आलाय सर. बघा आता चेंज काय येईल तर ते तुम्हाला एकदम करेक्ट सांगतो मी, की तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, जे 100% माहीत आहे तो प्रश्नाचा पहिला प्रकार 100%. तर तसे 50-60 जे काही येत असेल तर ते तुम्ही सोडवून घ्यायचे. जे 50-50 50-50% वाटतंय तसे 30 प्रश्न सोडवून घ्यायचे. आणि जे प्रश्न तुमचे बाकी आहे, बाकी कोणते राहील, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अजिबात येत नाही, अजिबात येत नाही. बघा अजिबात काय म्हणून सांगा, येत नाही, अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी द्यायची. तर आता बघा तुम्हाला हे आता सांगितलं त्याप्रमाणे सगळे युट्यूबर सांगतील, ते काय म्हणतील माहिती आहे का, एक ऑप्शन धरायचं आणि शेवटपर्यंत, बिलकुल बरोबर, म्हणजे एक ऑप्शन धरायचं शेवटपर्यंत मारायचं. पण ज्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अजिबातच आली नाही तर त्या प्रश्नामध्ये आम्हाला आता एक ऑप्शन धरून शेवटपर्यंत गोल गोल करत न्यायचं एवढं आम्हाला कळतंय, पण ऑप्शन कोणतं धरायचं हे आम्हाला कळत नाही. बरोबर आहे, ऑप्शन कोणतं नेमकं करायचं, म्हणजे त्याच्यापैकी कोणतं ऑप्शन जास्तीत जास्त येण्याचा चान्स राहील आपल्याला उरलेल्या प्रश्नात. आपल्या उरलेल्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या, जे ऑप्शन आपण गोल करणार आहोत तर त्याचा चान्स आणखी जास्त जर झाला तर आणखी मजा येईल. मग त्यासाठी तुम्हाला अवलोकन करावं लागेल. दादा काय अवलोकन करावं लागेल, तर आता तुमचं कोणतं ऑप्शन जास्त टिक झालेलं आहे, म्हणजे तुमचे 60 आणि 30 हे किती आहे सांगा, 90 प्रश्न आहे. या 90 प्रश्नामध्ये तर सर्वाधिक जर समजा ए ऑप्शन जर टिक झालं असेल तर ए नाही करायचं. बघा 60 आणि 3 90 प्रश्नामध्ये सर्वाधिक जर ए ऑप्शन जर टिक झालं असेल तर मग जे आपण जर एक सिरियल गोल करणार आहोत, सर्व प्रश्नांना सिरियल गोल करणार आहोत, तिथं तर काय सांगा एची क्वांटिटी कमी होऊन जाईल ना. कारण आपला रेशो किती होता सुरुवातीचा, बघा तर रेशो जो आपला होता तो किती होता सांगा, 37.5% होता. बरोबर आहे. मग आता जर समजा या 60 आणि 30 या 90 मध्ये म्हणजे येणारे आणि 50-50 वाले, हे बघा लक्षात घ्या, हे 60 कोणते होय म्हटलं तुम्हाला सांगा, हे येणारे होय. बरोबर आहे. आणि हे 30 कोणते होय म्हटलं सांगा, 50-50 वाले. या 90 प्रश्नामध्ये येचं ऑप्शन समजा बऱ्याचदा जर टिक झालं असेल तर ऑप्शन गोल करताना ये चूज नाही करायचं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर समजा सर्वाधिक जर बी टिक झालं असेल तर बी चूज नाही करायचं. सर्वाधिक जर समजा सी टिक झालं असेल सी चूज नाही करायचं. सर्वाधिक डी चूज झालं असेल तर डी चूज नाही करायचं. तर तुम्हाला आता एक हे ॲडव्हान्स गोष्ट आहे तर ती लक्षात ठेवा की तुम्ही कोणतं ऑप्शन सर्वात म्हणजे तिथे काय सांगा चूज करणार आहे, म्हणजे कशासाठी, सिरियल नंबरने गोल करण्यासाठी. मग आता बघा तुम्हाला सांगतो इथे एक मास्टर गोष्ट लिहून ठेवा. बघा मास्टर गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे कोणती सर, तर एक तर गोष्ट आता बघा उरलेले प्रश्न मी कोणती गोष्ट करतो फक्त लक्षात घ्या. इथे काय येणारे 60 याच्या संबंधी ही ट्रिक्स नाही, 50-50 आहे त्याच्या संबंधी नाही, म्हणजे 50-50 असेल तिथे तुम्ही विचार करून उत्तर द्या. आणि 60 प्रश्न बाकी आहे. आता हा प्रश्नाचा तिसरा प्रकार होय. लक्षात 60 प्रश्न बाकी जे तुम्हाला अजिबात येत नाही असे काय म्हणून सांगा, 60 प्रश्न बाकी आहे तर त्याच्यासाठी आपण बोलूया. मग आता तुम्हाला सांगतो इथे लक्षात घ्या, उरलेल्या तुमचे जे आधी सोडवलेले जे 90 प्रश्न आहे त्या सोडवलेल्या 90 प्रश्नामध्ये सर्वात कमी टिक झालेले ऑप्शन बघा, सर्वात कमी, सर्व लक्षात घ्या, सर्वात कमी ज्या पर्यायाला गोल झालेला आहे. लक्षात घ्या, सर्वात कमी ज्या पर्यायाला लक्षात घ्या काय झालाय सांगा, गोल झालाय, ज्याची उत्तर काय म्हणून सांगा, सर्वात कमी पर्यायाची दिलेली आहे. समजा ए ला सर्वात कमी असेल तर मग तुम्ही कोणाची सिरीज घेऊन जायचं सांगा, सर्व ए ची सिरीज. आणि तुम्हाला सांगतो पुन्हा असे गोल करत असताना रॅन्डम अजिबात करायचे नाही. बघा सर्वात कमी ज्या पर्यायाला गोल झाले तो पर्याय आपण काय सांगा टिक करायचा, खाली जाताना तो पर्याय रेग्युलर टिक करायचा. सर्वात कमी जर समजा बी ला गोल झाले असेल कशामध्ये, या 37-90 मध्ये तर बी ला गोल करायचे. सर्वात कमी सी ला झाले असेल सी ला गोल करायचे. सर्वात कमी डी ला झाले असेल डी ला गोल करायचे. म्हणजे हे तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं काय, एकच पर्याय धरून गोल करा. पण ही महत्वाची गोष्ट की त्याच्यात थोडंसं ॲनालिसिस करा, त्याच्यामध्ये मोजून काढा. 1-2 100 पर्यंत काढतो म्हटलं तर आपलं 1 मिनिट सुद्धा लागत नाही. मग त्याच्यामध्ये आपण करून बघायचं. बघा 90 पर्यंत बघायचे. 90 मध्ये काय म्हणून सांगा, तर ए ला किती गोल, बी ला किती गोल, सी ला किती गोल आणि डी ला किती गोल. याच्यापैकी सर्वात कमी ज्या पर्यायाला आपण टिक केलेला आहे
हे ॲक्युरसी जास्तवाले ऑप्शन आहे, लक्षात घ्या. तर तिथे काय म्हणून सांगा, ज्याला सर्वात कमी आहे त्याला गोल करायचं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही एका ठिकाणी ए ला गोल केला, दुसऱ्या ठिकाणी बी ला करतो, सी ला करतो, असं अजिबात करायचं नाही. तुम्हाला सांगतो या ठिकाणी कोणता पर्याय या ठिकाणी गोल करायचा आहे, तर तुम्हाला काय म्हणू सर, एकच पर्याय गोल करायचा आहे. कोणता पर्याय सांगा, एकच पर्याय गोल करायचा आहे. म्हणजे तुम्ही एकदा का ठरवलं की सर्वात कमी ए वाला आहे, तर शेवटपर्यंत कुणाला गोल करत जायचं आहे माहिती आहे का, उरलेल्यापैकी ए लाच गोल करत जायचं आहे. लक्षात घ्या, कुणाला गोल करत जायचं आहे, लक्षात ठेवा, ए लाच. पण तो सर्वात कमी टिक झालेला कशामध्ये, या 60 आणि 30 मध्ये सर्वात कमी टिक झालेला जो पर्याय त्यालाच आपण शेवटपर्यंत गोल करत जायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट बघा, सीटीईटीच्या बऱ्याच पेपरमध्ये मी असं बघितलेलं आहे, पहा लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, सीटीईटीच्या बऱ्याच पेपरमध्ये की जे उत्तर ज्या उत्तराचे हे ऑप्शन 1, 2, इथे 3 आणि 4 बघा, किंवा आपण ऑप्शनला काय म्हणून सांगा ABCD, लक्षात घ्या ABCD, पहा लक्षात घ्या. असे जर ऑप्शन असेल ज्या उत्तराचं स्पष्टीकरण जास्त दिलेलं असेल, म्हणजे हे बघा, याचं एवढं दिलंय, ह्याचं एवढं दिलंय, आणि ह्याचं काय म्हणून सांगा, ह्या 2 ओळीत दिलंय सीचं. बघा आता याला तुम्ही काय म्हणता, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या असेल तर बघा, सीचं काय केलं आहे सांगा, इथे 2-3 ओळीत दिलेलं आहे, ठीक आहे. आणि इथे कोण आहे सांगा, डी आहे. डीचं काय म्हणून सांगा, 2 ओळीत दिलेलं आहे. तर याचं उत्तर जनरली तुम्ही चेक करा, काय म्हणून सांगा, ज्याचं स्पष्टीकरण जास्त दिलं आहे, ज्याच्या ऑप्शनची लेंथ जास्त आहे, तर ते काय सांगा उत्तर आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा टुक्काच मारत आहोत, आपण टोलाच मारत आहोत, तर अशाही काय म्हणून सांगा हिंट्स आपण त्या ठिकाणी वापरणं जरुरी आहे. बघा, आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, हे तर झालं ऑप्शनच्या बाबतीमध्ये. ज्या ऑप्शनमध्ये स्पष्टीकरण जास्त दिलेलं आहे त्याला आपण गोल करू शकतो. परत एक दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये पहा, की पुन्हा मी ज्याचं ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये उपरोक्त सभी, बघा उपरोक्त काय म्हणून सांगा, सभी, यापैकी सर्व या सुद्धा पर्यायावर बराच भर दिलेला आहे. बघा आता हे पर्याय तुम्ही 2 कुठं वापरायचे मी तुम्हाला सांगतो, 50-50 मध्ये वापरायचे. परत लक्ष द्या, आपल्या तिथं तर चेंजच करायचा नाहीये, कुठं चेंज करायचा नाहीये. हे बघा, इथे मी आत्ताच काय बोललो बघा, मग आता तुम्हाला सांगतो, परत ॲनालिसिस एकदम करेक्ट करेल. हे बघा, तर आता पहा, तुम्हाला सांगतो इथे आता तुम्ही एकंदरीत सगळ्या गोष्टी म्हणजे येणारे प्रश्न 150 प्रश्न. बघा आता काही लोकांना पुन्हा अजिबात कन्फ्युजन होऊ नये ह्यासाठी मी क्लिअर करून देतो. 150 प्रश्न, त्याच्यापैकी 60 येणारे, ठीक आहे, 60 येणारे, ठीक आहे. तर याला तर तुम्हाला निश्चित उत्तर माहित आहे, म्हणून याला काही सांगायची गरज नाही. तर याची तुम्ही काय सांगा सोडवू शकता, ठीक आहे. आता 150 पैकी 60 गेले, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो इथे काय म्हणून सांगा येणारे प्रश्न. आता येणाऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही काय करणार आहे, तर येणाऱ्यामध्ये तर काय म्हणू, तर येणाऱ्यामध्ये जे आहे ते उत्तर तुम्हाला करेक्ट माहित आहे, तुम्ही लिहिणार आहे 60 प्रश्न. आता उरले 90 प्रश्न. तर आता दुसरा प्रश्न प्रकार कोणता येईल सर, 50% म्हणजे 50-50 वाले जे प्रश्न आहे, तर हे 50-50 येणार आहे. म्हणजे तुम्हाला ए ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे आणि बी ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे. पहा लक्षात घ्या, इथे डी ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे, सी ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे. असं जर समजा कन्फ्युजन असणार आहे, हे किंवा हे नक्की होय, बघा हे किंवा हे नक्की होय, तर ते सोडवत असताना काय करायचं तुम्हाला सांगतो. बघा त्याचे काय म्हणून सांगा, इथे बघा ऑप्शन आहे A, B, C आणि D. तर हे एवढं आहे, हे एवढं आहे, आणि हे एवढं आहे, आणि हे एवढं आहे, ठीक आहे. तर याच्यापैकी ज्याचं स्पष्टीकरण जास्त दिलेलं असेल हा पर्याय वापरा. कुठे सांगा, 50-50 मध्ये वापरा, ठीक आहे. असं बघा, हे कुठे वापरायचं, 50-50. त्याच्यात पुन्हा ह्या 50-50 मध्ये तुम्हाला जर अशा प्रकारचा प्रश्न जर येत असेल, उपरोक्त सभी यापैकी सर्व, तर इथे सुद्धा काय म्हणून सांगा बऱ्याचदा चान्स आहे 50-50 मध्ये की ते उत्तर बनण्याचा. म्हणजे इथे बघा 50-50 मध्ये आम्ही काय करू, हे बघा तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मी की येणारे प्रश्न लक्षात ठेवा, येणाऱ्यामध्ये तर नो चेंज, तुम्हाला 100% उत्तर माहित आहे, त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकता. 50-50 मध्ये काय, ज्याचं उत्तराची लेंथ जास्त आहे, स्पष्टीकरण जास्त दिलेलं आहे, तो पर्याय निवडा. यापैकी सर्व असेल तर तो पर्याय निवडा. झाला. त्याच्यानंतर आता आम्हाला कोणते प्रश्न, तिसरा प्रश्न प्रकार, तर तो म्हणजे न येणारे प्रश्न. बघा, न अजिबातच माहित नाही असे प्रश्न. मग अजिबातच माहित नाही अशा प्रश्नामध्ये फक्त एकच ऑप्शन चॉईस करा. हा बघा, एकच ऑप्शन निवडा. बघा, एकच पर्याय निवडा. कोणता सांगा, कोणताही एकच पर्याय निवडा. पण तो पर्याय कोणताही नाही तर कोणता निवडायचा, की ह्या पहिले येणारे 60 आणि काय सांगा 50-50 वाले 30 असे जर रेशोमध्ये 90 तुम्ही सोडवली असेल तर हा रेशो प्रत्येकाचा कमी जास्त राहू शकतो.
लक्षात घ्या, हा जो रेशो आहे हा रेशो बरोबर आहे, तर हा रेशो इथे काय म्हणून सांगा 60 हे प्लस 30 असं प्रत्येकाचं सारखं राहणार नाही. आणि आता न येणारे तुमचे 60 आणि 30 90 गेल्यावर 60 उरले प्रश्न 150 पैकी. हा लक्ष द्या, तर एकच पर्याय निवडा आणि या 60-30 मध्ये जो सर्वात कमी गोल झालेला आहे, लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा सर्वात कमी गोल झालेला पर्याय. सर्वात या 90 मध्ये बघा, वरील 90 प्रश्नामध्ये सर्वात कमी गोल झालेला पर्याय निवडा. गोल झालेला पर्याय निवडा, काउंटिंग करून निवडा, नक्की फायदा होईल हे लक्षात घ्या. आणि मग सर्वात कमी गोल जर ए झाला असेल आणि एकच पर्याय, मग उरलेले 60ही प्रश्न ए मारा, नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल हे लक्षात घ्या. मित्रांनो, ह्या काही ट्रिक्स नाही, ह्या काही हिंट नाही, पण अभ्यास केल्याच्या नंतरही बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, स्कोर वाढवणे किंवा आपल्याला काहीतरी पर्याय व्यवस्था माहीत असणं जरुरी असते, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही नक्कीच अभ्यास केला आहात, सर्वजण काय सांगा पास होणारच आहात. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना उद्या होणाऱ्या CTET परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्या अकॅडमीतर्फे व माझ्यातर्फे हार्दिक आणि काय सांगा मनपूर्वक शुभेच्छा. लक्षात घ्या, तर आता बघा, तर ह्या सर्व गोष्टींचा वापर करा आणि ह्या सर्व गोष्टींचा वापर करून ह्या सर्व गोष्टींचा काय म्हणून सांगा वापर करून पेपर प्रॉपर सोडवा असे आपण लक्षात घेऊया. बघा, तर आपल्या या राऊत सर युनिक अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर रेग्युलर काय म्हणून सांगा मोफत बॅचेस सुरू असतात. बघा, थर्ड टेट TET 2024 पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षाकरिता मोफत बॅच दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू आहे, संपूर्ण मोफत बॅच. तर तिला कंटिन्यू करण्यासाठी, तिची नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल ओव्हर सेट करा, म्हणजे पुढच्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि महाराष्ट्रात पहिल्या नंबरची प्रॉपर शिकवणी तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा, एकदम बेसिक टू ॲडव्हान्स प्लस असं आपण या ठिकाणी शिकवतोय. सर्व विषय TETचे 999 रुपये सर्व विषय विथ टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल. TIT 2024 थर्ड टेट 1099 रुपयामध्ये सर्व सिलेबस, सर्व विषय, सर्व नोट्स, सर्व PDF आणि टेस्ट सिरीज हे 1099 रुपयात मिळेल. आणि त्याच्यानंतर पोलीस भरती सर्व विषय विथ टेस्ट सिरीज 999 रुपये. सरळ सेवा MPSCचे सगळे विषय बघा इथे काय सांगा 999 रुपयात आणि टेस्ट सिरीज सह मिळेल. याच्यात सगळ्या बॅचेसमध्ये काय म्हणून टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे. तुम्ही याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे बघा आणि तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा बॅच परचेस करा. लक्षात घ्या, काय मिळेल, संपूर्ण लाईव्ह क्लास मिळेल, ते नाही बघू शकले तुम्हाला रेकॉर्डेड बॅच मिळेल. बघा लाईव्ह बघा, ते रेकॉर्ड राहील. बघा, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्ष झाले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवस याचा कालावधी राहील. व्हिडिओ किती वेळा बघता येईल. बघा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑल ओव्हर सेट करा. धन्यवाद.